राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांना आज सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या पथकासह अकलूज शहरातील राऊतनगर येथील सोनास पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अक्षदा बेकरी येथील एका गोडाऊनवर छापा टाकला। सदर छापा कारवाईत त्यांना त्या ठिकाणी देशी मद्याचा बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना उघडकीस त्यांनी आणलेला आहे आणि सदर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट ब्लेंड, विदेशी मद्य चे प्लास्टिक बुचे, देशी दारू टँगो पंचे बनावट बुचे, लेबल्स, मोबाईल आणि एक पिकअप वाहन तसेच सदरचा सीलिंग करण्यासाठी एक सीलिंग मशीन असा एकूण 11,58,000चा मुद्देमाल सदर कारवाई जप्त करण्यात आलेला आहे। तसेच सदर कारवाई दरम्यान त्यांना त्या ठिकाणी गोवा राज्य निर्मित मॅकडॉल नंबर 1 विस्कीचे 6 पेट्या व 750 मिली क्षमतेच्या ॲड्रियल विस्की याच्या 19 बाटल्या असं त्यांनी परराज्यातील मद्य साठाही सदर कारवाई जप्त केलेला आहे। सदरची कारवाई माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग कांतीलाल मोप साहेब, संचालक अंमलबजावणी व दक्षता सुनील चव्हाण साहेब व पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल जास्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, राजेंद्र वाकडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रवी पवार, जवान तानाजी जाधव, तानाजी काळे, अशोक माळी तसेच जवान वाहन चालक दीपक वाघमारे व संजय नवले यांच्या पथकाने पार पाडलेली आहे। सदर गुन्ह्यात एकूण 2 आरोपी असून त्यातील एक आरोपी हा बावळा तालुका इंदापूर पुणे येथील आहे। त्याचे नाव प्रदीप रमेश माने असे आहे आणि जो दुसरा आरोपी आहे त्याचे नाव शंकर पंडित चुनाडे हा अकलूज येथील रहिवासी आहे।